म्हणून नाथराय सांगतात, जर जीवाला सुख हवं असेल तर काय करा तेने. आहे की नाही महाराज? दत्त दया सागर आठवावा. महाराज पुढे बोलतात, हा माझा संसार, हे माझं शेत, हे माझी लेकरं, हे माझी बायको, अशा माया जाळामध्ये तर तू गुरफटला ना, तर तेने तू आगोरा पडशील. पुन्हा जन्माला यावं लागल, पुन्हा तुला दुःख भोगावं लागल. म्हणून नाथराय सांगतात, स्त्रिया पुत्रतेने गुंतसी पामरा. अरे त्याच्यामध्ये जर गुंतला तर कधी तुला दत्ताचं स्मरण होईल, कधी तुला नामचिंतन तुझ्या मुखामधून येईल. म्हणून लागून या पाया मी तुम्हाला विनंती करतो, संसारामध्ये असावं का संसारामध्ये नसावं हे आमचे संत सांगतात. असोनी संसारी. महाराजांनी सांगितलं बघा हरिपाठामध्ये, का नसोनी म्हटले. माऊली सांगतात, संसारात असा पण आलिप्त कमळ तळी जैसे संसारी असावे, असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. संसार करा सांगतायत महाराज, पण त्याच्यामध्ये जर तो मायाजाळामध्ये गुरफटून पडला तर फायदा तेने तो आगोरा पडशील गा. तुला पुन्हा जन्माला जावं लागल, पुन्हा दुःख भोगावं लागल. म्हणून तुझ्या जीवाला सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा. आणि शेवटी नाथराय सांगतात, जर दत्ताचं अखंड चिंतन करत असू तर तुमचा जीवन हे जीवन राहत नाही, मग तुम्ही देव स्वरूप बनता. दत्तरूप काया झाली त्यांची. कोणाची? जे अखंड नामस्मरण करतात त्यांची, जे दत्ताच्या पायाचं चिंतन करतात त्यांची. एका जनार्दनी चिंते दत्त पाया. दत्ताचं नामस्मरण जे करतात ना, त्यांची अवस्था काय होती? नाथराय सांगतात, दत्तरूप काया झाली त्यांची. तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा. सरळ सरळ अभंगाचा शब्दार्थ विठ्ठल. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवान प्रभू दत्तात्रयाचा जन्मोत्सव हा साजरा करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व एकत्र जमलेलो आहोत. नैमित्तिक असा असणारा कार्यक्रम आहे. काहीतरी निमित्त असावं लागतं, त्यावेळेसच हे कार्यक्रम घडतात. तसं नैमित्तिक कार्यक्रमामध्ये मोडणारे हे निवेदन, भगवान प्रभू दत्तात्रयाचा जन्मोत्सव आज सर्वकर मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा या दिवशी भगवान प्रभू दत्तात्रय अवताराला आले.